नमस्कार, मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भरली कारली. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. हे बघा, साहित्यामध्ये मी इथे कारली घेतलेली आहे. अशी छोट्या साईजची कारली घेतलेली आहे. ही आमच्या गावाकडची कारली आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, एक बारीक चिरून. छोटा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून. इथे मी आमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर चला आपण कृती तयार करूया. कृतीसाठी सगळ्यात आधी आपल्याला ही कारली जी आहे ते कट करून घ्यायचे. तर कट कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. हे मागचा भाग आणि हा पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. घ्यायचं आहे त्याचा मागची बाजू ही अशी याच्यामध्ये घालून त्याचा जो आतला गर आहे तो आपण पूर्ण काढून घेणार आहोत. असं जस्ट राऊंड करायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कशी करते ते. आणि हे बघा, हे असं आपल्याला पोकळ करून घ्यायचं आहे. सगळेच अशा पद्धतीने आपण करून घेऊयात. आपली सगळी कारली जी आहे ती आपली अशी कट करून झालेली आहे. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण भरपूर मीठ घालून घेणार आहोत. आणि ही कारली जी आहे सगळी ती आपण यात घालून घेऊया. हे बघा, 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत आपली आणि ही कारली आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे. असं सुरीने टोचून बघायचं. बघा, झाली आहे शिजून. तर आता आपण याचं पाणी ड्रेन करणार आहोत आणि याला थंड पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. सगळ्यात आधी आता आपण याची फिलिंग बनवून घेणार आहोत. तर फिलिंगसाठी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यामध्ये हा आमचा घरगुती मसाला आहे, हळद आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण याच्यात घालून घेणार आहोत. हे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे थोडासा आणि हा टोमॅटो देखील थोडासा घ्यायचा आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे जे होल आहे मध्ये त्यामध्ये आपण ही फिलिंग भरणार आहोत. दाबून दाबून भरायचे. बघा, दाबून भरायचे सगळं व्यवस्थित. ते बघा, इथे मी टोप गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. त्यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात. हा कांदा टोमॅटो दोन्ही आपल्याला सोबतच टाकून घ्यायचं. थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आपला कांदा टोमॅटो, की आपण लगेच त्याच्यामध्ये जी भरून घेतलेली कारली आहे ती सगळी घालून घेणार आहोत. बघा, कांदा आपला झालेला आहे बऱ्यापैकी सॉफ्ट. आपण ही जी कारली आहे ती सगळी घालून घेऊया.
आणि यासोबतच याला फ्राय करायचं आहे. झाकण लावून आपण याची वाफ काढून घेणार आहोत. बघा झालेलं आहे. यात आपण जो उरलेला मसाला आहे तो घालून घेणार आहोत सगळा. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घेऊयात आपण याच्यात, आपला मसाला जळू नये म्हणून. आपली कारली शिजलेली. आपण फक्त याला 5 मिनिटं त्याचं तेल सेपरेट होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत मसाल्याला. झाकण लावून करायचे. हे बघा आपलं झालेलं आहे तयार. बघू शकता तुम्ही तेल सेपरेट झालेलं आहे आणि कारल्यांमध्ये सुद्धा छान मसाला भरलेला आहे. तर चला आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून याला सर्व करून घेऊया. तर हे बघा तयार आहे आपला भरली कारली. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.